पाकिस्तानच्या मध्यस्थीने अमेरिका आणि इराण यांच्या वाटाघाटीची बैठक इस्लामाबाद येथे 10 एप्रिल पासून पार पडणार होती. याची तयारी म्हणून पाकिस्तानने सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. इस्लामाबाद या शहराला एका छावणीचं स्वरूप आलेलं आहे. ट्रम्प यांनी इराणच्या 10 अटी वर्केबल म्हणून संबोधित केलेले आहे आणि अमेरिकेने आपले उपराष्ट्रपती JD व्हान्स यांना या बैठकीसाठी पाठवलेलं आहे. मात्र ही बैठक आता फिसकटण्याच्या उंबरठ्यावर आहे, कारण इराण आपले प्रतिनिधी पाठवायला अजूनही तयार नाही आहे. इराणच्या या भूमिकेमागे नेमकं काय कारण आहे याची आपण सविस्तर चर्चा करू. नमस्कार, मी परीक्षित पाटील आणि आपण बघत आहात रयत नीती. 8 एप्रिलला ट्रम्प यांनी एक ट्विट केलं. त्यात त्यांनी म्हटलं होतं की मी इराणची पूर्ण सिव्हिलायझेशन नष्ट करेल. मात्र त्यानंतर काही नाट्यमय घटना घडल्या. पाकिस्तानने स्क्रिप्टेड अशी मध्यस्थी केली आणि ट्रम्प आणि इराण यांची वाटाघाटीची बैठक इस्लामाबाद येथे पार पडेल असे सांगण्यात आले. मात्र इराण या बैठकीला येण्यास अनिच्छुक असल्याचे दिसून आले आहे. इराणच्या या भूमिकेमागे सर्वात महत्वाचं कारण म्हणजे इस्रायलने लेबनॉनवर केलेला हल्ला. इराणनुसार सीज फायरचे काटेकोर नियम मिडल ईस्टमध्ये पाळले गेले पाहिजेत, मात्र इस्रायलकडून या नियमांचे वारंवार उल्लंघन करण्यात येत आहे. खरं तर इराणला आपल्या प्रॉक्सी संघटना ॲक्सिस ऑफ रेझिस्टन्स यांचा बचाव करण्यासाठी पूर्ण मिडल ईस्टमध्ये सीज फायरची अत्यंत आवश्यकता आहे. मात्र इस्रायल त्याचं वारंवार उल्लंघन करून मिडल ईस्टच्या अनेक देशांवर हल्ले करत आहे आणि हेच हल्ले इराणला आता मान्य नाहीत. त्यानंतर दुसरं कारण म्हणजे इराण आपलं महत्त्व या बैठकीत वाढवू इच्छिते. या बैठकीत येण्यास नकार देऊन आपली बार्गेनिंग पॉवर इराण वाढवून अमेरिकेवर दबाव साधण्याचा प्रयत्न करत आहे. ह्या दोन अतिमहत्वाच्या कारणांमुळे इराण अजूनही या वाटाघाटीच्या बैठकीत पोहोचेल याबद्दल अनेकांना शंका आहे. अर्थात येणाऱ्या काळात इराण आपल्या भूमिकेत बदल करेल अशी मध्यस्थीय करणाऱ्या पाकिस्तानला आशा आहे. तुर्तास इथंच थांबू. धन्यवाद.